नमस्कार मंडळी, मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर ठरलं तर मध्ये मग कालचा थोडासा भाग दाखवलेला आहे. तर सायली कंटिन्यू बडबड करत असते. त्यावेळेस अर्जुन तिचं तोंड दाबून तिला म्हणतो, शांत हो, मी काय बोलतोय ते ऐक. तर अर्जुन तिला म्हणतो, जर आपण तो तुकडा तिथून आणला असता आणि जर साक्षीचं जर पेंडंट आणला असतं तर आपण ते कसं प्रूव्ह करणार होतो की ते साक्षीचंच आहे. कारण आता आपल्याला कन्फर्म माहीत झालं आहे ते साक्षीचं आहे. पण जर आपण ते पोलिसांकडे दिलं असतं, जर गेलो असतो तर आपणच तिथं जाऊन चोरी केली हा आपल्यावरच चार्ज लागला असता. त्यामुळे ते पेंडंट तिथं ठेवणं हे गरजेचं होतं. तर त्यानंतरनं मग सायली अर्जुनला म्हणते की बट आपण ते आता कसं प्रूफ करणार आहोत की तर अर्जुन म्हणतो की मी त्याचाच विचार करत आहे. आपण काही पण करून साक्षीने काही पण करून ते पेंडंट घातलं होतं आणि ते साक्षीचं आहे हे सिद्ध करणं गरजेचं आहे. तर साक्षीने ते पेंडंट कोर्टात घालून येणं खूप महत्त्वाचं आहे. पण ती कशी घालून येणार याचा विचार आपण केला पाहिजे. त्यासाठी आपण काहीतरी प्लॅन करू. तर इथे त्यांनी कालचा अर्धवट राहिलेला सीन पूर्ण केला आहे. तर संध्याकाळ झालेली असते आणि नागराज सुमनकडे येतो आणि म्हणतो, काय ग सुमन, तुला काही काम असतं का नसतं ग? तुला तुझ्या मोठ्या जावेची काळजी पण करता येत नाही. तो दादा थकून भागून येतो तरी पण वहिनींची किती काळजी करतो बघ. वहिनींना तो गोळ्या द्यायला जा, तुला काही काम नाही का? जा वहिनींना पहिल्या गोळ्या दे. तर सुमन अशी पळत येते आणि म्हणते की भाऊजी थांबा ना, मी गोळ्या देते. तर नागराज बघत असतो की नक्की ह्यांचं आतमध्ये चाललंय काय. तर मग म्हणते की भाऊजी वहिनींना गोळ्या द्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. तर थोडंसं मला स्वयंपाक खोलीमध्ये काम होतं त्याच्यामुळे मी ते करत होते. तर तोपर्यंत तुम्ही कशाला त्रास घेतला? तर रविराज म्हणतात की अगं ह्याच्यामध्ये त्रास कसला आहे, मी माझ्या बायकोलाच गोळ्या देतो. तर सुमन म्हणते की वहिनी मी तुम्हाला गोळ्या दिलेल्या चालेल का? तर प्रतिमा त्या म्हणतात हो. बघा वहिनी पण आता म्हणायला दिलेला चालेल, तर मला देऊ द्या गोळ्या. बरं बाई दे तू सुमन, असं म्हणतात रविराज. आणि सुमन काकू प्रतिमात्यांना गोळ्या देतात आणि प्रतिमात्या त्या गोळ्या घेतात. तेव्हा नागराज असं बघून हुश्श फील करतो, का तर त्यांनी त्या गोळ्या चेंज केलेल्या असतात. तर पुढचा सीन इथे महिपत आणि साक्षी आणि महिपत आणि प्रियाचा फोन दाखवलेला आहे. तर प्रिया फोन करते आणि म्हणते की अगं साक्षी, मला खरंच माहीत नाही की मी त्यांच्यावरती खूप बारीक लक्ष ठेवून होते, पण एक्सप्रेसमधून ते कुठे कसे गेले मला काहीच कळत नाही. तर साक्षी म्हणते की तुला एकसुद्धा धड काम करता येत नाही. तर ती म्हणते अगं तसं नाही, मी माझं पूर्ण लक्ष त्यांच्यावरच होते पण ते तिथून सटकले. तर महिपत म्हणतो की तुला कधीच नाही माहीत नसतं कधी कुठे कसे गेले हे मला माहीत नाही. हे एवढीच फक्त इन्फॉर्मेशन देते तू. चिचुंद्री म्हणजे डोक्याला ताप आहे. तर ती प्रिया म्हणते नाही ना अण्णा सर, असं नका करू. तर साक्षी म्हणते ए बाई फोन ठेव, माझं डोकं दुखायला लागलं एकतर त्या एक्सप्रेसमधून आल्यापासून. तर ती म्हणते का ग साक्षी, काय झालेलं आहे? तर साक्षी तिकडून तिला म्हणते की आमच्या घरी चोरी झालेली आहे. तर मग प्रिया म्हणते चक्क महिपत शुक्रांच्या घरी चोरी, आणि कोणाची हिंमत झाली एवढी चोरी करायची? साक्षी म्हणते थांब, तुला खोटं वाटतंय तर तुला फोटो पाठवते. तर साक्षी तिला सगळे फोटो मोबाईलवरती पाठवत असते. तर त्यावेळेस प्रिया तिला म्हणत असते अगं पण हे कसं काय शक्य झालं, कोणाची एवढी हिंमत झाली महिपत शुक्रांच्या घरी चोरी करण्याची? त्यावेळेस साक्षीने तिला फोटो पाठवलेले असतात आणि त्यावेळेस प्रिया बघून अशी काही रिॲक्शन देते, खरंच की अगं तुमच्या घरी तर चोरी झालेली आहे. तर त्यावेळेस अण्णा म्हणतात मग काय आम्ही काय खोटं बोलतोय काय? प्रिया मधुकर नाही आहे खोटं बोलायला, असं म्हणून तो फोन ठेव. तर इथे सकाळचा सीन घेतलाय. सायली तुळशीची पूजा करत असते, विमल तिथं झाडून काढत असते, उठत असते, बसत असते. मग सायलीचं लक्ष जातं तर सायली तिच्याकडे जाते. का हो विमलताई, काय होतंय, कंबर दुखते का खूप? तर विमल म्हणते हा सायलीताई खूपच कंबर दुखते. तर सायली म्हणते की विमलताई जावा तुम्ही, मी इथलं झाडून घेते. तर विमल म्हणते की नको सायलीताई, मी इथलं झाडून काढेल. तर सायली तिला म्हणते का विमलताई, मी काढते झाडून, जावा तुम्ही. तर ते म्हणते की तुम्ही अगदी बहिणीसारखी माझी काळजी घेता, मालकीनबाईसारखी. तर ते म्हणते की आता मालकीनबाईसारखं सांगू का? ते म्हणते नको नको, धरा सायलीताई काढा. मग सायली तिथं झाडून काढायला येते. तेवढ्यात प्रिया पण येते की तिच्या मोबाईलला नेटवर्क नाही असं म्हणत म्हणत ती येते आणि तिच्या मोबाईलला नेटवर्क नसतं. तर तिचं एकदम लक्ष खाली जातं, जे की ठसे असतात त्याच्यावरती. मग तिच्या एकदम लक्षात येलं की हे तर सेम तसेच ठसे आहेत. मग ती काय करते,
मग ती ठसे पाहायला लागते, पण सायली तिकडून पाण्याची बादली घेऊन येते आणि सगळं पाणी टाकते आणि ते झाडून काढायला लागते. तेवढ्यात प्रिया म्हणते, सायली मी तुला हेल्प करते, मी इथल्या सगळ्या चपला नेऊन तिकडं ठेवते. आणि असं तोंड करते की ही बरी मध्येच कलमडली. मग तिचं एकदम लक्ष त्या बुटांकडे जातं, तर ती बुटांना असेच उलटे करून बघते, तर त्याला भरपूर चिखल लागलेला असतो. तिला आठवतं की साक्षीने हेच ते बूट आहे. तर ती म्हणते की ठीक आहे सायली, मी ह्या चपला धुवून आणते सगळ्या, पहिल्यांदा हे बूट धुवून आणते, ह्या बुटांना खूपच घाण लागले. सायलीच्या पहिल्यांदा लक्षात येत नाही, परत तिच्या एकदम लक्षात येतं. तर ती म्हणते, प्रिया हे बूट सोड, माझ्या नवऱ्याच्या बुटाला हात लावलेला मला पण आवडत नाही आणि त्यांना पण आवडत नाही. जर तुला एवढीच जर मला कामामध्ये हेल्प करायची असेल तर जा तू भाज्या चिरून ठेव, मी पाठीमागून आले, मी फोडणी देते. तशी पण विमलताईंची कंबर खूप दुखते आहे, तेवढीच मला माझ्या कामामध्ये हेल्प होईल. असं म्हणून प्रिया म्हणते मला रेंज आली आणि ती निघून जाते. आणि ती रूममध्ये जाऊन साक्षीला फोन करते. साक्षीला म्हणते, साक्षी माझ्याकडे एक खूप मोठी न्यूज आहे, तू पहिल्यांदा अण्णा सरांना बोलव, तुम्हा दोघांना पण मी एकदमच सांगेन. ती म्हणते, साक्षी म्हणते नक्की आहे ना, नाहीतर प्रत्येक वेळेस सारखं यावेळेस पण तोंडावर पडशील. तर ती म्हणते नाही नाही, यावेळेस नक्की गुड न्यूज आहे, तू बोलव. तेवढ्यात मग सायली तिच्या रूममध्ये ते शूज घेऊन जाते आणि ती जागा शोधत असते की इकडे ठेवू का तिकडे ठेवू, कुठे. तेवढ्या तिला अर्जुन म्हणतो, अगं तू हे बूट घेऊन का आली आहेस, हे तर धुवायचे आहेत. तर ती म्हणते, थांबा थांबा, मी तुम्हाला नंतर सांगते हे मी बूट का आणलेले आहेत, आत्ता मला सध्याला काम आहे, मी आलेच एक 5 मिनिटात, अशी म्हणते. तेवढ्यात हा सीन कंटिन्यू केलेला आहे. साक्षी हाक मारते महिपतला, म्हणते की प्रियाला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. तर ती म्हणते, साक्षी तू काल मला जे फोटो पाठवलेले त्यातले सेम बुटाचे ठसे मी काल खूप निरखून बघितले. मग महिपत म्हणतो, मग काय तुला काही पुरस्कार देऊ का. तर ती म्हणते, तसं नाही अण्णा सर, सेम तसे ठसे आमच्या बाल्कनीमध्ये पण आज मला आढळले, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या घरामध्ये जी काही चोरी झाली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून तर अर्जुनने केलेली आहे, कारण ते अर्जुनचेच बूट होते. तर तुम्ही पोलीसमध्ये कंप्लेंट करा की अर्जुनने आमच्या घरी चोरी केलेली आहे, अशी म्हणते. आणि तेवढ्यात इकडे सायली कॉफी बनवत असते, का तर तिला प्रिया काय बोलते हे ऐकायचं असतं. मग प्रिया पुढं म्हणते की तुम्ही अशीच कंप्लेंट करा. तर अण्णा म्हणतो, हां म्हणजे त्यांनी माझे सगळे प्लॅन्स बाहेरचे उकरून काढू दे. आणि प्रिया म्हणत असते, तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुम्हाला हे सांगितलं. एवढंच वाक्य सायलीने ऐकलेलं असतं आणि प्रिया एकदम पाठीमागे वळून बघते, तर तिला सायली दिसते आणि तो फोन ठेवते. आणि मग सायलीला विचारते, का तू इथे कशाला आलीस. तर ती म्हणते की मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलेली आहे, ही तर कॉफी. तर तू काय ऐकलं नाहीस ना. ती म्हणते, मी येण्याच्या आधीच तू फोन कट केला, मी कसं काही ऐकेल. मग सायली बाहेर विचार करते, हिने नक्कीच महिपतला सांगितलेलं असणार, म्हणून ती रूममध्ये जाते आणि अर्जुनला सगळं झालेला प्रकार सांगते की प्रियाला आपल्यावरती संशय आलेला आहे, प्रियाला बूट सापडले, प्रिया नक्कीच महिपतसोबत बोलत होती असं तसं, म्हणून मी तिच्या हातातनं बूट घेतले आणि आपल्या इथं रूममध्ये आणून ठेवलेले आहेत. पण आता आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. तर मग अर्जुन म्हणतो की ही प्रिया ना खरंच डोक्याला ताप आहे. तर मग तो काय म्हणतो की चला, म्हणजे माझ्या ह्या हुशार बायकोला मी उद्या एक गिफ्ट देणार आहे, तर आपण दोघंही उद्या रोमॅन्टिक डेटवर जाणार आहे. तर सायली त्याला म्हणते, हां हां हां, हसते म्हणते, हे गिफ्ट माझ्यासाठी आहे की तुमच्यासाठी आहे. तर तो म्हणतो की हां ठीक आहे. आणि ते दोघं पण हातात हात देऊन म्हणतात, ठरलं तर मग. आणि प्रियाने हे सगळं बाहेर उभं राहून ऐकलेलं असतं. आणि आता महिपतचा आणि याचा सीन दाखवला आहे. महिपत येतो, वाजवतो, तर दामिनी म्हणते, या या आतमध्ये. तर महिपत म्हणतो, हां तुम्ही इथं थंडगार ए सीमध्ये हवा घेत राहिला आहे आणि तिकडं आमचे धाबे दणांडेत, आम्हाला हे आलेलं आहे, घाम फुटलेला आहे. तर ती म्हणते, आता काय शिकरे, काय झालं. तर तो म्हणतो की तो अर्जुन सुभेदार येऊन माझ्या घरामध्ये गेला चोरी करू. तर ती म्हणते, सुशिक्षित माणसं त्याची तक्रार नोंदवतात. तर महिपत म्हणतो की मी ते तर करू शकत नाही. मग ती म्हणते, शांत बसायचं, आता आपण माइंड गेम खेळू. तो म्हणतो, हरीशच्या बाबतीत माइंड गेम खेळलो, काय झालं पाहिलं ना, आपल्यावर झालं. ती म्हणते, आता आपल्यावरती येणार नाही, असं काहीतरी बनवून ती त्याला प्लॅन सांगते. आणि तो बाहेर आल्यानंतर प्रिया म्हणते, मी का सगळी एकटी कामं करू, मी अण्णा सरांना फोन करून कामाला लावते. आणि ती अण्णाला फोन करते, म्हणते की असे मी ऐकलं आहे की उद्या अर्जुनला आणि सायली बाहेर जाणार आहे, तर तुम्ही काही ना काही करा. तर तो म्हणतो की आता आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, आता धमाका होणार आहे, धमाका. आणि हा एपिसोड इथेच संपलेला आहे. ठरलं तर मगचा उद्याच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की सायली आणि
अर्जुन रोमॅन्टिक डेटला जाणार असतात तर ते फायनल करतात. तर सायलीमध्ये तिथं केस नाही, फक्त आपण आपल्या भविष्याबद्दल बोलायचं, तुम्ही, मी आणि आपलं. तर ते म्हणतं हां, तर आपल्या दोघांमध्ये तिसरा आणायचा तर तू नक्की विचार करत आहेस. तर मग ते तयार होऊन खाली गेलेले असतात तिथे. तर तेवढ्यात तिकडून चैतन्य येतो. अरे अर्जुन, मी तुला किती कॉल लावतोय, तुझा कॉल लागत नाही, रिसीव करत नाहीस. दामिनीने आपल्याला नोटीस दिलेली आहे, उद्याच्या उद्या आपल्याला कोर्टामध्ये हॅरी आहे. तर तो म्हणतो दामिनीने अशी नोटीस का पाठवली. तर त्यावरती प्रियाची अशी रिॲक्शन्स असतात आणि सायलीची पण. जर तुम्हाला माझ्या आवाजात एपिसोड ऐकायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत